सतना जिले में लंपी वायरस का प्रकोप लगातार बढ़ता जा रहा है। इसी के चलते जिलाधिकारी ने बड़ा आदेश जारी कर दिया है। इस बार पोला त्योहार सार्वजनिक रूप से नहीं मनाया जाएगा। आदेश का हवाला है संक्रमण से बचाव। लेकिन इसी आदेश पर अब पशुपालक किसानों का गुस्सा फूट पड़ा है। किसानों का कहना है जिले में हर हफ्ते हजारों बैल और मवेशियों के बड़े बड़े बाजार लग रहे हैं, वहाँ तो कोई रोक टोक नहीं है, तो फिर पोला त्योहार पर ही पाबंदी क्यों? मी एक शेतकरी या नात्यानं सांगू इच्छितो की बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील साहेब यांनी शेतकऱ्याचा महत्त्वाचा सण असलेला पोळा सण, बैलाचा सण तो बंदी घालण्यासाठी त्यांनी आदेश जारी केलेले आहेत की सार्वजनिक ठिकाणी पोळा हा भरवण्यात येऊ नये। तरी माझी सदर प्रशासनाला विनंती आहे की शेतकऱ्याचा हा सण सगळ्यात मोठा असून वर्षभरातून एकदा येणारा सण आहे। त्या निमित्ताने कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी यांनी हे बंदीचे आदेश त्वरित उठवण्यात यावे आणि पोळा सणाला सार्वजनिक ठिकाणी भरवण्याची परवानगी द्यावी। तसेच त्यांनी जे कारण देऊन हे पोळ्याच्या सणावर बंदी घातलेली आहे त्यामध्ये लंपी आजार असेल, गुरांचा आजार असेल, तसेच त्यांना हे दिसत नाही का खामगाव सारख्या मोठमोठ्या शहरामध्ये जे गुरांचे बाजार भरतात त्या ठिकाणी लंपी आजाराचा प्रादुर्भाव होत नाही का? आणि पोळ्याच्या शेतकऱ्याच्या सणामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव होतो का? तरी हा सण शेतकऱ्यांना साजरा करण्याची परवानगी द्यावी। शेतकऱ्यांचं बैलाच्या ऋणातून उतराई होण्याचं हे एक माध्यम आहे, त्यासाठी सरकारने, प्रशासनाने या निमित्तानं परवानगी द्यावी। खामगांव का गुरुवार का बाजार, जिसे जिले का सबसे बड़ा बैल बाजार माना जाता है, वहाँ हर हफ्ते सैकड़ों जानवरों की खरीद फरोख्त होती है। किसान सवाल उठा रहे हैं, बाजार में तो लंपी का खतरा नहीं और पोला त्योहार में अचानक वायरस फैल जाएगा क्या? सर्वांना माझा नमस्कार। मी डॉक्टर अमित कुमार दुबे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय बुलढाणा जिल्हा। सध्या जिल्ह्यामध्ये लंपी हा रुग्ण हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असून सध्या जिल्ह्यामध्ये 901 जवळपास रुग्ण संख्या झालेली आहे। त्यापैकी 543 रुग्ण हे बरे झालेले आहेत आणि जवळपास 324 रुग्णांना सध्या उपचार चालू आहे आणि 34 रुग्णांची याच्यामध्ये डेथ झालेली आहे। लंपी रुग्णाचा जर आपण बघितला तर प्रसार हा गोचूर गोमाशामार्फत होतो। त्यामुळं जिल्ह्यामध्ये सर्वत्र लसीकरण 100% झाल्यानंतर सुद्धा लंपी रुग्ण हा आढळत आहे। त्याचं मुख्यत्व कारण हे गोचूर गोमाशामार्फत याचा प्रसार असा आहे। हा एक विषाणूजन्य रोग असल्यामुळे 100% लसीकरणात त्याच्यावर प्रभावी पडत नाही आणि हा रोग गोचर गोमाशामार्फत इतर या एका आजारी जनावरापासून दुसऱ्या जनावरांमध्ये पसरतो। त्यामुळे आपल्याकडे सगळ्यात मोठा जर कंट्रोलिंग मेजर असेल की ज्याद्वारे आपण हा रोग थांबवू शकतो तर तो आहे गोचर गोमाशाही यांचा निर्मूलन। त्यामुळे माझी पशुपालकांना अशी नम्र विनंती आहे की आपल्या गोठ्याची स्वच्छता ही सर्वात आधी आपण करून घ्यावी। आपल्या गोठ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गोचर गोमाशा होणार नाहीत आणि डासांचा प्रादुर्भाव होणार नाही याकडे जर आपण लक्ष दिलं तर नक्कीच या रोगावर आपण नियंत्रण करू शकतो। सध्या आता पोळ्याचा सण हा येणार आहे। पोळ्याच्या सणामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी पोळ्याच्या सणामध्ये सर्व जनावरांना किंवा बैलांना आपण एकत्र आणण्यावर बंदी घातलेली आहे। याचा अर्थ असा नाही की आपण कोणत्या तरी सणाला विरोध करतोय, असा नाही, पण फक्त जनावरांमध्ये हा रोगाचा प्रसार वाढला नाही पाहिजे ही यामागची भूमिका आहे। त्यामुळं हा सण साजरा करताना आपण घरगुती स्वरूपात किंवा अत्यंत छोट्या प्रमाणात जनावर एकत्र आणून, मोठ्या संख्येने जनावर एकत्र न आणता छोट्या संख्येने जनावर एकत्र आणून हा जर नेहमीप्रमाणे आपण साजरा केला तर यात काही प्रॉब्लेम येणार नाहीत। त्यामुळे माझं सर्व पशुपालकांना प्रत्येकदा विनंती आहे ते कोणत्याही जर मग पोळा असो किंवा प्रदर्शन असो किंवा शर्यती असो या कोणत्याही कारणासाठी किंवा जत्रा असो किंवा बाजार असो, कोणत्याही कारणासाठी जनावरे कृपया एकत्र आणू नका। त्या सर्व जनावरांमध्ये एक जरी जनावर बाधित असेल आणि त्याचा प्रसार हा इतर जनावरांमध्ये झाला तर याच्यामध्ये पशुपालकांनाच अडचण निर्माण होईल। त्यामुळे सर्वांना अशी विनंती आहे, येणारा पोळा सण हा आपण घरगुती स्वरूपात साजरा करावा, लहान प्रमाणात साजरा करावा आणि सर्वांना पशूंची याद्वारे काळजी घ्यावी ही विनंती। किसानों की ये नाराजगी अब प्रशासन के फैसले पर सीधा सवाल खड़ा कर रही है। आखिर एक जगह के लिए अलग नियम और दूसरी जगह के लिए अलग क्यों? बुल्ढाना से न्यूज़ फर्स्ट के लिए वसीम शेख अनवर की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं।
और फेसबुक पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।